शुभ असते. स्वर्गीय नारायणदादा काळन या स्मृती चषकाचं उद्घाटन आपण सुरू करणार आहोत. भव्य दिव्य नाईट स्पर्धा, आपल्या वडिलांच्या नावाने एक तरी स्पर्धा आपल्या सर्व खेळाडूंसाठी व्हावी ही आदरणीय अनिल शेठ काळन यांची प्रचंड इच्छा होती आणि ती इच्छा स्वप्न त्यांचं सत्यात उतरलं. आणि आज 26 डिसेंबर 2025 रोजी या भव्य दिव्य नाईट टुर्नामेंटला इथे मात्र सुरुवात होईल. तर उद्घाटनासाठी आमचे सर्व पाहुणे या ठिकाणी स्टेजच्या दिशेने येत आहेत. पाहुणे आले की आपण लगेच या स्पर्धेच्या उद्घाटनाला सुरुवात इथे करणार आहोत. दोन्ही टीम आपण एका बाजूने वाकस टीम आपण जय हनुमान वाकस आपण लाईनअप करा. दुसऱ्या बाजूने रायझिंग सुपरस्टार पिंपलोली आपण एका बाजूने सरळ लाईन मध्ये उभं राहा आणि पाहुणे या ठिकाणी येत आहेत आणि लगेच आपण उद्घाटनाला सुरुवात करू. आकर्षक सुंदर अशा भव्य दिव्य ट्रॉफी तुम्ही बघू शकाल. या स्पर्धेचं नियोजन 10 टॉवर इथून उभारण्यात आलं आणि भव्य दिव्य 2 मजली स्टेज इथून मात्र उभारण्यात आलं, जिथून तुम्हाला टॉप व्ह्यूने ही स्पर्धा पाहतात. आणि त्याचबरोबर अनिल शेठ काळन यांचं मित्र परिवार आपण पाहतोय. कल्याणवरून आशिषजी मिरकुटे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी येतात. मी आशिष शेठ आपण इथेच थांबव, आपण समोर आता उद्घाटनाला सुरुवात करतोय. आत्मारामजी गोडविंदे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय उपसरपंच या स्पर्धेचे आयोजक सुभाषजी काळन साहेब, आंथरड नीडचे पोलीस पाटील चंद्रकांतजी जाधव, योगेश शेठ मुने, सुधीर कहारे दादा, त्याचबरोबर आदरणीय उद्योजक सुरेश शेठ काळन या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी करणार आहोत. आणि कल्याणवरून दोस्ती डाब्याचे ओनर अनिल शेठ काळन यांचे मित्र आशिषजी मिरकुटे आणि त्यांचे सर्व सहकारी कल्याणवरून या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी पोहोचलेत. आपणा सर्वांचं स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. ड्रोन देखील उडवण्यात आलाय. या भव्य दिव्य स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडांगण भाकरीचा पाडा मैदानाचं ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहू शकता. आणि या स्पर्धेचा ओपनिंग सेरेमनी अतिशय भव्य अशा नाईट टुर्नामेंटचा स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकाचा भव्य दिव्य असा देखावा आपण पाहत आहात. ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहिली. डिसेंबर हा महिना, दिनांक 26 डिसेंबर आणि या तारखेच्या दिवशी आपण या स्पर्धेला इथून मात्र सुरुवात करतोय. मी विनंती करेल सर्वांना की आपण या ठिकाणी यावं. सर्वप्रथम आपण या ठिकाणी पूजन करणार आहोत. श्री गणेशाच्या पूजनाने आपण या स्पर्धेला इथून सुरुवात करणार आहोत. स्वर्गीय नारायणदादा काळन यांच्या स्मृतींना, यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन इथे मात्र करण्यात आलं. तर सर्वप्रथम आपण श्री गणेशाच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करणार आहोत. सूरज गोडविंदे, सागर काळन, सुभाष सोनावळे दादा, सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजच्या दिशेने यावं. आणि सर्वप्रथम आपण श्री गणरायाच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करीत आहोत. कुठलंही शुभ कार्य म्हटलं की आपण श्री गणरायाच्या पूजनाने त्या कार्याची सुरुवात करतो. आणि स्वर्गीय नारायणदादा काळन या स्मृती चषकाला देखील आपण श्री गणेशाच्या पूजनाने सुरुवात करतोय. तर मी विनंती करेल सन्माननीय उद्योजक सन्माननीय आत्मारामजी गोडविंदे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते श्री गणरायाच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करायचं आहे. आधी वंदू गणराया आणि श्री गणरायाच्या प्रतिमेचं पूजन सन्माननीय विशेष कार्यकारी अधिकारी आणि या पिंपलोली ग्रामपंचायत परिसरातील तलवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय आत्मारामजी गोडविंदे आप्पांच्या शुभ हस्ते श्री गणरायाच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. सन्माननीय आत्मारामजी गोडविंदे साहेबांच्या शुभ हस्ते श्री गणरायाच्या प्रतिमेचं पूजन. त्यानंतर मी विनंती करेल या स्पर्धेचे यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन सन्माननीय पिंपलोली ग्रामपंचायतीचे सर्वांचे लाडके सन्माननीय उपसरपंच सुभाषजी काळन साहेबांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन सुभाषजी काळन साहेबांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी.
आणि ज्यांच्या नावाने या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय ते स्वर्गीय नारायणदादा काळन यांच्या स्मृतीस देखील इथे अभिवादन आणि त्यांच्या प्रतिमेला देखील पुष्पहार घालण्यासाठी मी विनंती करेल. पिंपलोली गावचे सक्सेसफुल उद्योजक आदरणीय सुरेश शेठ काळन यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी स्वर्गीय नारायणदादा काळन यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. त्यानंतर मी आंथरड नीड गावचे पोलीस पाटील सन्माननीय चंद्रकांतजी जाधव यांना विनंती करेल की पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते श्रीफल आपण या ठिकाणी फोडायचं आहे. भव्य दिव्य नाईट स्पर्धा ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून आपण हा सुंदर नयनरम्य देखावा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. त्यानंतर मी आता दोन्ही टीमला विनंती करेल जय हनुमान वाकस आपण एका बाजूने लाईनअप केलेला आहे. आपण सरळ कॅप्टन आणि त्यानंतर बाकी खेळाडू लाईनमध्ये ग्राउंडच्या दिशेने जातील आणि रायझिंग स्टार पिंपलोली टीम एक कॅप्टन आणि त्याच्या मागे सर्व खेळाडू लाईनमध्ये. आणि मी सर्व पाहुण्यांना विनंती करेल कल्याणवरून जे आमचे मित्र आलेले आशिषजी मिरकुडे सर आपण आता सर्व आमच्या अतिथींच्या सोबत आपण देखील ग्राउंडचं उद्घाटन करण्यासाठी मैदानाच्या दिशेने रवाना व्हावं. ही भव्य दिव्य नाईट स्पर्धा आपल्या वडिलांच्या नावाने खरं तर आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा देत असताना आपल्या खेळाडूंसाठी मात्र या नाईट टुर्नामेंटचं आयोजन या स्पर्धेचे प्रमुख आयोजक दोस्ती डाब्याचे ओनर अनिल शेठ काळन त्याचबरोबर पिंपलोली ग्रामपंचायतीचे सन्माननीय उपसरपंच सुभाषजी काळन यांच्या वतीने या भव्य नाईट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं. आणि चला आता मी सर्व खेळाडूंना विनंती करतो आपण दोन्ही टीमने लाईनअप करावा आणि आशिषजी मिरकुटे साहेबांना विनंती केला आपण क्रीडांगणाचं पूजन या ठिकाणी करणार आहोत तर आपण देखील त्या ठिकाणी उपस्थित राहावं. आत्मारामजी घोडविंदर साहेब सुरेश शेठ काळन आणि सुभाषजी काळन साहेबांना विनंती करेल की आपण गणेशजी जामगरे साहेब देखील आपण देखील क्रीडांगणाच्या दिशेने रवाना व्हावं. योगेश शेठ मुणे आपण देखील रवाना व्हावं. सर्व उपस्थित सुधीरजी कहारे यांनाही रिक्वेस्ट असेल की आपण मैदानाचं उद्घाटन करण्यासाठी क्रीडांगणाच्या दिशेने रवाना व्हावं. भव्य दिव्य स्पर्धा कर्जत तालुक्यातील सुप्रसिद्ध असं क्रीडांगण स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडांगण भाकरीचा पाडा आणि या मैदानावरती या वर्षीची पहिली भव्य नाईट स्पर्धा स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक पिंपलोली 2025 आणि या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि क्रीडांगणाचं पूजन या ठिकाणी केलं जाईल उपस्थित सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडांगण भाकरीचा पाडा या मैदानाचं उद्घाटन त्या ठिकाणी करणार आहोत. प्रचंड मोठ्या उत्साहाने नरेशजी डायरे यांचं देखील आगमन होतं. मी विनंती करेन नरेश शांताराम डायरे आंथरडवाडीचे दिग्गज क्रिकेटपटू यांनाही विनंती करेल आपण क्रीडांगणाच्या उद्घाटनासाठी मैदानाच्या दिशेने रवाना व्हावं कारण या मैदानावरती खूप साऱ्या स्पर्धा आयोजित झाल्यात आणि त्या स्पर्धांचे साक्षीदार राहिलेले आहेत. नरेशजी डायरे यांचं देखील आगमन त्यांनाही रिक्वेस्ट आहे की आपण क्रीडांगणावरती पोहोचावं. सर्व पाहुण्यांच्या उपस्थित ओव्हर टू संदीप सर. अजय सर या ठिकाणी आपण पाहतोय अनिलजी कालन यांचे खास मित्र कल्याणवर या ठिकाणी उपस्थित झालेत. आशिषजी मिरकुटे साहेब यांच्या शुभ हस्ते विकेटचं पूजन या ठिकाणी होत आहे. गणपती बाप्पा श्री गणेशाला वंदन करू. या स्पर्धा सुखाची समृद्धीची कोणत्याही खेळाडूला दुखापत न होता त्यांना पार पाडून दे. त्याचबरोबर योगेशजी मुने यांच्या वतीने आपण पाहतो नॉनस्टॉक एंडला पूजन त्या ठिकाणी केलं जाईल. डीजे राष्ट्रगीतला आपण तयार राहायचे. प्रथमतः दोन्ही संघाचे कॅप्टन समोर यायचे. आपण टॉस करून घेऊ त्यानंतर आपण या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचे. मी या आशिषजी विरकुडे साहेब आज आलेत. पुढील सर्व टॉस या ठिकाणी केलं जाईल. हेड और टेल जय हनुमान वाकस वर्सेस रायझिंग स्टार पिंपलोली.
टेल आहे तो जरूर डिसिजन समजेल. आपण राष्ट्रगीतला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी ठेवले ते स्वर्गीय नारायणदादा कालन यांच्या स्फूर्तीस आठवण करत असताना 2 मिनिटं भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहणार आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहणार आहोत. कॅप्स असतील डोक्यावरती तर काढून घ्या. सर्वांनी एका जागेवरती स्तब्ध उभं राहायचे. एक साथ सावधान. ओम शांती शांती. तर आपण राष्ट्रगीतला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. एक साथ सावधान. राष्ट्र शुरू किया जाए. शुरू कर. विश्राम. मी पाहुण्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. तर टॉस पिंपलोली संघ आपला डिसिजन क्षेत्ररक्षण आहे. आपण फील्ड सजून घ्यायचे आणि सर्व पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. पहिल्या मॅचचा टॉस इथे संपन्न झालाय. टीम जर्मन वाकस आणि रायझिंग स्टार पिंपलोली या दोन्ही टीमने आता मॅचसाठी रेडी व्हावं. आणि मी विनंती करेल कल्याणवरून आमचे जे पाहुणे आलेले आहेत आदरणीय आशिषजी मिरकुटे, त्याचबरोबर उद्योजक सुरेश शेट काळन, सन्माननीय उपसरपंच या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुभाषजी काळन, आत्मारामजी घोडविंदे साहेब, नरेशजी डायरे दादा, सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. चंद्रकांतजी जाधव साहेब, अंथरड नीटचे पोलीस पाटील, गणेशजी जामघरे या सर्वांना विनंती करतो. योगेश शेठ मुणे, आपणा सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन असणं. आणि राजेश हजारे दादा यांनाही मी विनंती करेल, राजेश दादा आपण व्यासपीठावरती यावं. आणि भव्य नाईट स्पर्धेचा शुभारंभ इथे झालाय. पहिल्या मॅचचा कौल इथे झालेला आणि पहिल्या मॅचला इथून सुरुवात होईल. टीम पिंपलोली आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल टीम वाकस. पहिल्या मॅचला जशी सुरुवात होईल तसा आवाज दोन्ही टीमला मी आता रिक्वेस्ट करेल की आपण मॅचसाठी रेडी व्हावं. टीम रायझिंग स्टार पिंपलोली फिल्डिंगसाठी उतरती आणि त्यांच्या विरोधात बॅटिंग करेल जर्मन वाकस.
दोन्ही टीमसाठी स्पर्धेचे रूल्स रेग्युलेशन क्रिकेटच्या नियमानुसार ही स्पर्धा इथे खेळवली जाईल. पहिल्या फेरीतील मॅचेस या टोटल 5 ओव्हरच्या राहतील. दुसऱ्या फेरीतील मॅचेस 4 ओव्हर आणि तिसऱ्या फेरीतील मॅचेस 3 ओव्हर असा आपला तीनही राऊंडचा फॉर्मॅट असेल. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिल्या 2 ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या असतील. पहिली ओव्हर जिथे 2 खेळाडू तुम्हाला सर्कलच्या बाहेर ठेवायचे, दुसरी ओव्हर जिथे 3 खेळाडू तुम्हाला सर्कलच्या बाहेर ठेवायचे. 5-4-3 असा फॉर्मॅट असेल ओव्हरचा. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल. दोन्ही टीमचा 12th मॅन एक्स्ट्रा प्लेअर हा मॅच संपेपर्यंत व्यासपीठावरती असेल. कुठलीही हायगाय त्यात होणार नाही, याची आपण नोंद घ्या. दोन्ही टीमला ऑल दी बेस्ट. शो द गुड गेम आणि गुड क्वालिटी क्रिकेट. स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकामध्ये मी विनंती करेल तर मॅचला जशी सुरुवात होईल, पण तत्पूर्वी आपण आदरणीय आत्मारामजी घोडविंदे साहेबांकडे जाऊ. भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आदरणीय सुभाष शेठ काळन आणि त्याचबरोबर अनिल शेठ काळन यांनी केलंय. आत्मारामजी घोडविंदे साहेब यांना नक्की विचारलं, आप्पा कसं वाटतंय पिंपलोलीकरांची या मैदानावरती ही पहिली ग्रामपंचायत पिंपलोली परिसरातील भव्य नाईट स्पर्धा, काय सांगाल? हॅलो. अतिशय सुंदर असं आयोजन आमचे मित्र अनिल कालन आणि सुभाष काळन यांनी केलेलं आहे. वडिलांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी त्यांनी अतिशय सुंदर असं क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे. अतिशय मेहनत घेऊन अनिल कालन आणि त्याचे सहकारी यांनी अहोरात्र मेहनत करून ग्राउंड तयार करून अतिशय सुंदर असं आयोजन केलेलं आहे. अनिल कालन यांनी अतिशय मेहनत घेऊन रात्रंदिवस, का तर मी बघतोय, मी इथंच असतोय दिवसभर, अनिल कालन कंटिन्यू इथंच असून त्यांनी अतिशय मेहनत घेऊन ग्राउंडची उभारणी केली आहे. त्याचे सहकारी सुभाष सोनवले, सूरज घोडविंदे, गणेश सोनवले अतिशय मेहनत घेऊन, संकेत सोनवले यांनी मेहनत घेऊन आणि सुंदर असं त्यांना साथ दिली. सागर कालन आणि सुधीर कहारे यांनी सुंदर अशी अनिल कालन यांना साथ देऊन या मॅचचं आयोजन केलं आहे. अतिशय सुंदर असं आयोजन केलेलं असताना मी सर्व क्रिकेट रसिकांना, क्रिकेट प्रेमींना विनंती करेल की आपण क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. अतिशय सुंदर असं आयोजन, भव्य दिव्य आयोजन असं दिसतंय आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊन आणि प्रेक्षकांना या क्रिकेटचा आनंद घ्यावा अशी विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येस, थँक्यू सो मच आत्मारामजी घोडविंदे साहेबांचं. खरं तर हे मनोगत आपण ऐकलं. दोस्ती डाब्याचे ओनर, या स्पर्धेचे आयोजक अनिल शेठ काळन यांची मेहनत आत्मारामजी घोडविंदे साहेबांनी नक्की त्याच्या सहकार्याने मेहनत घेऊन ही भव्य दिव्य नाईट स्पर्धा इथे उभारलेली. आपण दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील संदीपजी गायकवाड सर आणि इथून पहिल्या इनिंगला, पहिल्या सत्राला सुरुवात होईल आणि आवाज आपण ऐकणार आहोत संदीपजी गायकवाड सरांचा. ओव्हर टू सर. धन्यवाद अजय सर. आरंभ प्रारंभ करूया शुभारंभ. फटाक्याच्या आतिषबाजीने आपण पाहतोय स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात होते. रायझिंग स्टार पिंपलोली विपक्ष हनुमान वाकस
या दोन संघादरम्यान पहिली मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. संदीप सर, मॅचला सुरुवात होईल आणि पिंपलोली टीमसाठी कॅश प्राइज आहे आत्मारामजी घोडविंद साहेबाकडून विकेट हॅट्रिक घेणाऱ्या बॉलरसाठी विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आत्मारामजी घोडविंद साहेबांकडून. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिलं षटक पहिला गोलंदाज आपण पाहतोय रायझिंग स्टार पिंपळी संघाकडून गोलंदाज ऋतिक कालन. भगवान आणि भगवानच्या सोबतीला आपण पाहतोय ऋग्वेद आपण पाहतो सलामीची जोडी. एक लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव आणि युवा रायझिंग स्टार आपण पाहतोय वाकस संघाचा. या दरम्यान आपण पाहतो आदरणीय संतोषजी मुणे साहेबांचं आगमन या ठिकाणी होते. साहेब आपण व्यासपीठावरती यावं. योगेश शेठ मुणे आपणास हे विनंती आहे की आपण व्यासपीठावरून आसन असतं व्हावं. ओव्हर टू सर. आदरणीय संतोष जी मुणे यांचं आगमन या ठिकाणी होतं. स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकामध्ये संतोष शेठ मुणे आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. संतोष दादा. अजय सर, आम्ही कॉम्बॉक्स मध्ये असताना आपण जरूर पाहुण्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित करावं. तो पहिला झटका आपण पाहतोय भगवान दलवीच्या स्वरूपात मोठा झटका असेल. वैयक्तिक एक चेंडू आणि षटकार मारून गत वर्षी 25,000 रुपये त्याने क्रॅश प्राईज मिळवलं होतं. तो भगवान आपण पाहतोय स्पर्धेची पहिली रजनी स्पर्धा खेळत असताना इथे आपण पाहतोय बाधून माघारी परतलाय. रनआउटच्या स्वरूपात पहिला झटका, पहिला आद्रा, पहिला गडी गारद होताना पाहिलं गेलं. ऋतिक तयार, गोलंदाजी मार्क वरती. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. आपल्या आजोबांच्या नावाची स्पर्धा याने या स्पर्धेमध्ये खेळत असताना ऋतिक आपण पाहतोय स्वर्गीय नारायणदादा कालन स्मृती चषक पिंपलोली 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाज ऋतिक पुन्हा एकदा तयार. चौथा चेंडू असेल पॉवर प्ले 1चा. मिड ऑफला बीट केलं. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल रोटेट या ठिकाणी होते. सिंगल आपण पाहतो अकाउंट ओपन झाले. 2 चेंडू इथून पॉवर प्ले पहिल्या षटकातील बाकी असतील. चार चेंडू आणि एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. दूरवर चेंडू होता. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. थांबवलं विजयने ऋग्वेदला. पाच चेंडू एक धाव आपण एक फलंदाज बाद होताना पाहिला गेला. पॉवर प्लेचा एक मात्र पहिलं षटक आपण पाहतो. 2 पॉवर प्ले असतील 5 षटकाचा सामना. इथे चांगलं षटक आणि चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. थोडंसं फंबल पाहायला मिळालं, घातक ठरलं असतं. शेवटचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतो सिंगल येत असताना पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पल्लाट संघ जरी पाहिलं गेलं रायझिंग स्टार पिंपलोलीच्या विरोधात खेळतोय. ज्यानुमान वाकस संघ इथे कुठेतरी पहिल्या षटकापुढे बॅकफूट वरती गेलं. 2 धावा गड्याच्या मोबदल्या त्या धावा आपण पाहतोय. इथे मॅचला सुरुवात होते आणि सुरुवात होत असताना ऋतिक कालन यांनी टाकलेलं अप्रतिम षटक. स्पर्धेमध्ये एक चांगलं शीर्षक गीत डीजे तांडेल अर्थात डीजे साहिल यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. या दरम्यान आपण पाहतो आदरणीय संतोष बुवा काळन यांचं आगमन झालं. संतोष बुवा आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतो. मी राजदादा हजारे योगेश शेठ मुणे यांना विनंती करेल. योगेश शेठ आणि राजदादा आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतो बाबा. आपलं सहर्ष स्वागत.
इथे फुल लेनचा चेंडू डीपेक्षा कव्हर मध्ये दणदण करून चेंडू निघाला. या स्पर्धेतील पहिला चौकार इथे अर्जित होत असताना होऊन दे डीजे. पाहिलं गेलं झेल ड्रॉप करतो स्वतः कॅप्टन. त्याच्याकडून झालेली चुकी खूप मोठी चुकी असेल. विजय सारख्या फलंदाजाला दिलेलं जीवदान कितपत घातक ठरेल येणारा वेळ येणारा काळ सांगेल. चांगला चेंडू होता पंकजचा. चौथा चेंडू घातक होता. सिंगल आली. धावसंख्या स्कोर कडे 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एक चांगल्या स्पर्धेमध्ये खेळत असताना चांगली धावसंख्या उभारण्याचा मानस घेऊन उतरलेला हा वाकस संघ. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू. स्लोअर गती परिवर्तन व्हेरिएशन अनेक या 5 चेंडूमध्ये पाहिले गेले गोलंदाज पंकजकडून. ऋतिकने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये धावबतचा विकेट पाहिला गेला. 2 धावा खर्च केल्या. इथे खराब सुरुवात जरूर झाली होती पंकजची. चौकार आला होता. त्यानंतर उर्वरित 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. आतापर्यंत 6 धावा खर्च करत असताना धावसंख्या 8. गोलंदाज शेवटचा चेंडू घेऊन. फुल्लेचा चेंडू कव्हरला बीट केलंय. कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करण्या दरम्यान चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. होऊन दे डीजे. डीजे थोडं थांबा. या दरम्यान आपण पाहतो स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकामध्ये मांगरुळवरून अनिल शेठ काळन यांचे मित्र राहुलजी राऊत यांचं आगमन झालं. मी राहुल दादा यांना विनंती करेल आणि राहुल दादांच्या समवेत जे दादा आलेले मी आपणासही विनंती करेल की आपण सन्मानाने या व्यासपीठावरती येऊन स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकामध्ये व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. खूप मोठा मित्र परिवार आहे अनिलजी काळन साहेब, सुभाषजी काळन साहेब यांचा. आणि खरं तर या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी आपल्या सर्व मित्र परिवाराची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. ओव्हर टू सर. धन्यवाद अजय सर. बघा अशी जे मिरकुडे साहेब आलेत आम्ही पाहायला गेलं 2002-2003 जो कालावधी होता आणि उल्हासनगरमध्ये राहत असताना आमचे मुकेश भाई खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मुकेश तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी आहे आणि अनिलजी कालन साहेबांचे जुने मित्र आहेत सर्व या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनापासून अधिक स्वागत. ममदापूर संघ या ठिकाणी वाईल्ड कार्ड एंट्री भेटली आणि तेही या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला म्हणजे पॉवर प्लेचे 2 षटक. बघा टाइम लागला गेला. इथे पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट करायची आहेत. हे विचार करून आपण मैदानात उभं राहायचे. विनंती असेल आमचे राजेशजी आजारी साहेब या आपण व्यासपीठावरती आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. धावसंख्या स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती आपण पाहतोय. कधी दुसऱ्या षटकातील पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवरती जो चौकार आला होता तो कुठेतरी धावसंख्या उभारण्यास आपण पाहिलेलं ती साथ दिली होती.
इथे सिंगल आली. ऋतिक वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक. पहिला चेंडू सिंगल आपण या ठिकाणी पाहिला. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय. अफलातून डीजे तांडेल आणि तांडेल डेकोरेशनच्या जी सर्कलमध्ये लाईट आहे आणि खऱ्या अर्थानं पाहतोय डेकोरेशन वाढून गेलं. KTC लाईव्ह इव्हेंटची टीम अर्थात स्वतः या ठिकाणी प्रोप्रायटर अजिंक्य पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सर्व मित्रपरिवार, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. ड्रोनच्या साहाय्याने व्ह्यू पाहिला गेला. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू. तिसरं षटक प्रगतीपथावरती. धावा पाहिजेत, धावा बनवायच्या आहेत. रायझिंग स्टार पिंपळी समोर आव्हान ठेवायचं आहे, पण इथे ते धावा उभारता येत नाहीयेत. नवीन मैदान इथे आपण पाहतोय चुकी केलेले. बघा या दरम्यान सुविधा हॉस्पिटल याच्या माध्यमातून डॉक्टर राकेश पाटील सर यांच्याकडून आम्हाला पाहतोय या स्पर्धेसाठी मेडिकल किट या ठिकाणी देण्यात आले. त्यांचंही मनापासून धन्यवाद. या दरम्यान पाहतो आपण चौकार अर्जित झालाय. धावसंख्या स्कोर कडा 18. शेवटचा चेंडू असेल. ऋतिक एक चांगली कामगिरी करतो. आत्तावर पाहिलं गेलं एवढं मोठं धाव खर्च करताना दिसले नाहीयेत हे दोन गोलंदाज. शेवटचा चेंडू आहे. फुल्लेचा चेंडू कट केला. चेंडूला शॉट ठरण्याचा शतरक्षक त्या ठिकाणी फसला गेलाय. चौथा चौकार असेल ऋग्वेदच्या बॅटमधून अफलातून कामगिरी करत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये धावसंख्या स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती आपण विचार केला. सुरुवात चौकारांनी होते आणि त्याचं जी सांगता असते गोलंदाजाच्या षटकाची ती ही चौकाने ऋग्वेद करत असताना 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा धावफलकावरती आहेत. मी पाहुण्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी उपस्थित आहात व्यासपीठावरती या आणि या मंचावरून या मॅचचा आनंद घ्या. अफलातून व्यासपीठ, सुंदर नियोजन आयोजन माननीय अनिलजी कालन साहेब, त्यांचे मोठे बंधू सुभाषजी कालन साहेब आणि त्यांचा मित्र परिवार सुभाषजी सोनवणे असतील, सूरजजी गोडविंदे असतील, सागरजी कालन असतील, सुधीरजी कहारे असतील, गणेशदादा सोनवणे असतील, राजेशजी भुईर, या सर्वांच्या मदतीला आपण पाहतोय घेऊन ही स्पर्धा आम्ही या ठिकाणी तुमच्या भेटीस घेऊन आलोय. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 22 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज जे बाद झालेत ते धावबादच्या स्वरूपात. त्याच्यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. श्री गणेश कोलोली विपक्ष ममदापूर या 2 संघादरम्यान ती मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. थोडं फास्ट घ्या सर. त्यांना टायमाचं महत्त्व समजून सांगा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी दोन्ही संघाने हजर राहायचंय. श्री गणेश कोलोली विपक्ष ममदापूर दोन्ही संघांना विनंती असेल आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. जो संघ उपस्थित राहील त्या संघाला खऱ्या अर्थाने आमच्या शुभेच्छा जरूर असतील. दोन्ही संघाला शुभेच्छा आहेत. पण जो गैरहजर राहील त्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. म्हणून दोन्ही संघाला विनंती असेल आपण वेळेवरती या ठिकाणी उपस्थित राहायचे.
जर दोन्ही संघ इनिंग ब्रेकला उपस्थित झाले नाहीये आणि दुसऱ्या इनिंगला जर सुरुवात झाली तर कमी षटकाचे सामने खेळवले जातील. हे आम्ही ज्या दिवशी लॉट्स पाडलेत त्या दिवशीच आम्ही लाईव्हच्या माध्यमातून सांगितलेत. डावखुरे आताचा फलंदाज आपण पाहतोय. वाईट चेंडू आणि प्रतिवर एक बाउन्स जो दिला जातो तो अनुमती होती ती आता निघून गेलेली आहे. दंडात्मक कारवाई. शॉर्ट पिच चेंडू होता. डावखुरे आताचा गोलंदाज संकेत सोनावले आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे. हा दुसरा संकेत आहे आणि इथे आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू पोहोचला सीमा रेखा पार. 7 धावेसाठी आलेला षटकार. स्पर्धेच्या माध्यमातून आमचे परम मित्र दिवंगत कालखतिक रुपेशजी दलवी अर्थात माझा लाडका डॅडी या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे सुपुत्र तुषार आपण पाहतोय बॅटिंग करतोय. एक अफलातून व्यक्तिमत्व आपण पाहतो आपल्यातून निघून गेलेत आणि त्याचे सुपुत्र तुषार आपण पाहतो मैदानावरती बॅटिंग करत असताना. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता. इथे पाहिला गेला. सध्या तरी आपण जे ऑफिशियल पंच असतील 2 ऑफिशियल पंच एकत्र निर्णय घेऊन जो निर्णय असेल ते निर्णय या ठिकाणी देऊ शकता. सर घेऊ शकता रिव्ह्यू. हा रिव्ह्यू आहे घेऊ शकता. ओके चेक तांडेल सर. चल या जॉईंट व्हा तांडेल सर. नो चेंडू आहे. सेकंड बाउन्सर आपण पाहिला गेला आणि यानंतर असेल या स्पर्धेसाठी खास न्यूज. अच्छा रात्रीतला पहिला उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीट. फ्रीटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला. सर्व चर्चा झाली होती ना. काय बोलणार आता संदीप सर काय बोलणार आता. फ्रीटचा चेंडू. हा त्यांना वाटलं लकी ड्रॉ आला काय अनिलजी कालन साहेब काय सर्वांना तर वडापाव वाटणार का ते एकदम खुश झाले. पण इथं फ्रीटचा चेंडू हा खूप मोठा काम असतो त्याचा. फ्रीटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. कहाणी में ट्विस्ट. फ्रीटचा चेंडू इथे उचलला चेंडूला. वाडीश लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे फ्रीटचा चेंडूवरती झेल. विकेट मानलं जात नाही या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला फटका होता ऋग्वेदच्या बॅटमधून आला. तुषार चांगली कामगिरी करतोय. इथे ऋग्वेद त्याला साथ देतो आणि धावसंख्या आपण पाहतोय 4थ्या षटकात
3 चेंडू झाले, 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. शॉर्ट फाईनला शतरक्षक जरूर त्या ठिकाणी होता. जेल ड्रॉप झाले. वागरू मांडलं होतं पण झालं फाटकं निघालं. राजेश सर, हो आदरे साहेब, पाठीमागे कसं चांगली फील्ड होती ना, फाटकं निघालं झालं. आणि कोणता तू बोलतात ना, नदीमधला मोठा मासा कोणता असतो? हा, शिवडा लागला होता तो, तोही निघाला. लागला असता तर आपण आहे दोस्ती रब्यावरती. जरूर थँक्यू. जाऊया मैदानावरती. 4 चेंडू झालेत. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आपण पाहतो. फाईन मध्ये चेंडू ढकलला गेलाय. चौकार अर्जित होतात. चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं. ते पुन्हा एकदा पाहतो आपण 41 या आकड्यावरती. इथे बघा हा चेंडू पाहिला गेला. डावखुऱ्याचा गोलंदाज आणि सांगतो आपण पाहतो डॉट चेंडू गेले. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकामध्ये धावसंख्या स्कोर कार्ड 41 या आकड्यावरती आहे. चला यानंतर होणारी मॅच श्री गणेश कोलिवली वर्सेस ममदापूर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. याची श्री गणेश कोलिवली आणि ममदापूर या टीमने नोंद घ्यावी. ओव्हर टू सर. जरूर आपण पाहतोय बघा वेळ. पिंपलोली संघ आपल्याला वेळ दिलेला आहे. 20 मिनिटामध्ये आपल्याला 4 षटकं कंप्लीट करायची होती. ऑलरेडी आपण त्या वेळेत 4 षटकं कंप्लीट केलेली आहेत. 1 मिनिटं तरी तुमच्याकडे अजून आहे. पण माझा विचार आहे, कारण तुम्ही जरूर ते क्षेत्ररक्षक सजून घ्या, कारण ते 6 मिनिटं तुमच्यासाठी कधी कमी पडू शकतात. कारण या षटकासाठी ज्या पहिल्या 2 षटकामध्ये जो कमी वेळ घेतला होता, 3-3 मिनिटांमध्ये ते 2 षटकं समाप्त झाले. म्हणजे 6 मिनिटांमध्ये पहिली 2 षटकं समाप्ती झाली. तिथे 4 मिनिटं जी तुम्हाला एक्स्ट्रा भेटली होती ती तुम्ही इथे 3 मिनिटं कव्हर. 41 दादा 41. शेवटचा अंतिम षटक कॉम्बॉक्स एंड कडून गोलंदाजी मार्क वरती. गणेश सोनावले आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज. 33 नंबरची जर्सी घातले गेले. विजयचा जो झेल सोडला होता त्यानंतर विजय धावबाद झाला. ऋग्वेद आपण पाहतो अजूनही मैदानावरती आणि त्याला चांगली साथ देतो आहे तो तुषार दलवी. ही भव्य दिव्य नाईट स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाज तयार. 5वं षटक स्लॉग वरचं षटक. शॉर्ट पिच चेंडू आहे. तुषारच्या बॅटमधून चेंडू निघाला. आसमानी दणका. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये. आउट ऑफ पार्क. बिग हिट. 7 धाव्यांसाठी आलाय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू मास्टर. सुरज सर चेंडू पोचवायचे मैदानात. स्वयंसेवक आमचे आहेत. विनंती असेल जरा बॉल जरा पहा. बघा वाकत संघाचे पाठीराखे त्या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती असेल आपण चेंडू बघा जरा. पिंपलोली संघाचे पाठीराखे या ठिकाणी आहेत.
चेंडू मैदानामध्ये पोहोचवलाय. पुन्हा एकदा सुरेख फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर करत होता, त्याच्या हातातून चेंडू निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावेसाठी बॅक टू बॅक षटकार होऊन देता येईल. थँक्यू. चेंडू पोहोचलेले बॅक टू बॅक 2 षटकार, धावसंख्या स्कोर कार्ड 53 या आकड्यावरती. पुन्हा एकदा तिसरा षटकार, तुषारच्या बॅट मधून आसमानी दणका. बॅक टू बॅक. हाय यूज हँड ब्युटिफुल सिक्सर षटकार. जो कॅप्टन उशिरा उपस्थित होईल त्याला मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. ममदापूर आणि श्री गणेश कोलिवलीचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण लवकर उपस्थित राहा. राहुलजी राऊत साहेबांना मी विनंती करेल, राहुलजी राऊत साहेबांना की आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल. राहुल दादा आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा आपल्या शुभ हस्ते. पुढील मॅचचा नाणेफेक इथे आपण करीत आहोत. टीम श्री गणेश कोलिवली आणि त्याचबरोबर टीम ममदापूर या दोन टीमचे कर्णधार इथे उपस्थित आहेत टॉस बॉक्स मध्ये. आणि मी अनिलजी काळन यांचे अत्यंत जवळचे मित्र मांगरुळवरून राहुलजी राऊत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते करतो आपण टॉस. कोळिवली टीमचा कॉल असेल हेड आणि टॉस जिंकलाय कोळिवली टीमने. यस कॅप्टन, निर्णय काय असेल? बॉलिंग. यस तेजस एक प्रश्न नक्की विचारेल की अनिल शेठ काळन यांच्या वतीने आणि सुभाषजी काळन यांच्या वतीने स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक कसं वाटतं आयोजन? एक भव्य दिव्य नाईट टुर्नामेंट, काय सांगशील आयोजनाबद्दल? आयोजन खूप सुंदर केलंय पिंपलोलीकरांनी, असंच पुढच्या वर्षी करा. यस कोळिवलीच्या कर्णधारांनी टॉस इथे जिंकला आणि राहुलजी राऊत दादा आपण इथेच थांबा, आपण लगेच पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी घेणार आहोत. तर मी अनिल शेठ काळन यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ आता सर्व आपल्या उपस्थित पाहुण्यांचा सन्मान आपण करावा. मी सर्वप्रथम विनंती करेल उद्योजक सुरेशजी काळन यांना की साहेब आपण या ठिकाणी यावं. आपला सर्वप्रथम या ठिकाणी भव्य सन्मान दोस्ती डाब्याचे या स्पर्धेचे आयोजक अनिलजी काळन यांच्या शुभ हस्ते पिंपलोली गावचे यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे त्या आदरणीय सुरेशजी काळन साहेबांचा भव्य स्वागत अनिलजी काळन यांच्या शुभ हस्ते. कारण ही स्पर्धा
भरवण्यामध्ये जेवढी मेहनत अनिलजी काळन साहेबांनी लावली आहे, तितकाच मोलाचा वाटा सुरेशजी काळन साहेबांचा देखील, आणि त्यांचा स्वागत आपण या ठिकाणी करतोय. दोन्ही टीम आपण नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहा आणि आपण इन्व्हाइट करूया सुरेशजी काळन साहेबांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आणि मी विनंती करेल या स्पर्धेचे आयोजक आदरणीय अनिलजी काळन साहेब, त्याचबरोबर उपसरपंच सुभाषजी काळन साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय उद्योजक सर्वांचे लाडके सुरेश शेठ काळन यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकामध्ये सुरेश शेठ काळन आपलं मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी आपण सुरेशजी काळन साहेबांना सन्मानित करत असताना वॉर्म वेलकम सुरेशजी काळन साहेब. सन्माननीय उपसरपंच सुभाषजी काळन साहेब, दोस्ती डाब्याचे ओनर, या स्पर्धेचे आयोजक अनिलजी काळन साहेब, आणि एक छान सुंदर फोटो साहिल इथे कॅप्चर करतोय. खरं तर हे तीन बंधू एकाच फ्रेम मध्ये. त्यानंतर आपण आंतरड नीडचे पोलीस पाटील चंद्रकांतजी जाधव साहेबांना विनंती करेल की आपण या ठिकाणी यावं. आपलं देखील स्वागत या ठिकाणी केलं जाईल. तर या ठिकाणी मी विनंती करतोय आत्मारामजी गोडविंदे साहेबांना, आप्पा आपण या ठिकाणी असाल तर आपणही या ठिकाणी यावं. तर मी विनंती करेल कल्याणवरून ज्या मित्र आलेत अनिलजी काळन यांचे, आशिषजी मिरकुडे आणि त्यांच्या सर्व मित्रांना मी विनंती करेल की आपण सर्वांनी या ठिकाणी यावं. मॅच इथे सुरू होईल तत्पूर्वी आपण कल्याणवरून खूप दूरवरचा प्रवास करून अनिलदादा काळन यांच्या दोस्ती खातर दिल दोस्ती दुनियादारीतील हे सर्व मित्र आशिषजी मिरकुटे आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराचा सन्मान या ठिकाणी अनिलजी काळन सुभाषजी काळन यांच्या शुभ हस्ते इथे केला जाईल. वॉर्म वेलकम आशिषजी मिरकुटे साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्वर्गीय नारायणदादा काळन या स्मृती चषकामध्ये आपण फार दूरवरून आलात आणि या स्पर्धेला आपली सदिच्छा भेट आणि आपलं भव्य स्वागत. मी विनंती करेल स्पर्धेचे आयोजक अनिलजी काळन आणि सन्माननीय स्पर्धेचे आयोजक सुभाषजी काळन साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण आशिषजी मिरकुटे आणि सर्व मित्रांचा सन्मान या ठिकाणी करावा. मॅच इथे सुरू होतीये. कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी नितीनजी मसे यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे टीम वाकस साठी. आणि आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये स्वागत कक्षामध्ये पाहतोय कल्याणवरून खूप दूरवरून आलेले सर्व मित्र आशिषजी मिरकुटे आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. साहिल कालन या ठिकाणी आणि कॅमेरामॅन देखील क्षणचित्रे टिपतात. सर्व पाहुण्यांचा सन्मान होत असताना स्वागत इथे करत असताना अनिलजी काळन आणि सन्माननीय उपसरपंच सुभाषजी काळन या स्पर्धेच्या प्रमुख आयोजक दोन बंधू आणि आपल्या वडिलांच्या नावाने भरवलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सर्व पाहुण्यांचं ते मनपूर्वक सहर्ष स्वागत करत असताना मॅचला होतीये सुरुवात. किरण शेळकेचा हा डॉट बॉल इथून येतोय आणि या डॉट बॉलने खरं तर जे लक्ष इथे ठेवण्यात आलंय रायझिंग स्टार पिंपलोली टीमला धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे. किरण शेळके खरं तर वाकस एक्सप्रेस कर्जत एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा हा बॉलर 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेण्याचा कारनामा ज्याने केला होता. आणि या दरम्यान बघायचंय कॅच आउट, विकेट आती है ती मात्र रायझिंग स्टार पिंपलोली टीम से धक्का मिळालाय फलंदाज बाद. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा, लीग स्पर्धा, एक गाव 11च्या आदिवासी स्पर्धा, अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिलं गेलं.
जर तुम्ही एक 10 दिवसापूर्वी या मैदानावर चक्कर मारली असती तर हे मैदान खेळलं नाही तर उभं राहणं योग्य पण नव्हतं. पण आज सुभाषजी कालन यांचे बंधू अनिलजी कालन आणि त्यांच्या मित्र परिवारांनी घेतलेली जी मेहनत आहे, अफलातून क्रिकेट नगरी या ठिकाणी घडवले. तीन चेंडू डॉट फेकले, त्यामध्ये दुसऱ्या चेंडूवरती विकेट होता. विक्रम आहे, कारण किरणने बॅक टू बॅक 5 विकेट 5 चेंडू डॉट फेकलेत. निर्धाव षटक फेकलं होतं KPL मध्ये, पण ती बाईची धाव संघाला पराभूत करून गेली होती. 6च्या 6 चेंडू निर्धाव फेकण्याचा धाडस त्याने दाखवलं होतं. तर आदरणीय कमलाकरजी सोनावले यांना मी आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावरती यावं. कमलाकरजी सोनावले. 63 धावांचं आव्हान आहे. 4 चेंडू लगातार डॉट. पुन्हा एकदा 5वा चेंडू निर्धाव. स्वर्गीय नारायणदादा काला स्फूर्ती चषक पिंपलोली या स्पर्धेचा पहिलं निर्धाव षटक या ठिकाणी होणार का? बटार कमलाकरजी सोनावले आणि विजयजी मोहिते यांना मी आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. नितीन दादा मसे उद्योजक यांच्या वतीने विकेट राठीसाठी 1000 आणि धर्माप्पा शेळके यांच्या वतीने विकेट राठीसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. शेवटचा चेंडू आणि निर्धाव षटक जोरदार टाळ्या होऊन द्या मित्रांनो. किरण शेळकेसाठी अफलातून गोलंदाजी शेर अभि बुड्डा होणे आहे, कारण त्या पद्धतीने आपण पाहतो गोलंदाजी करतो. तरी या टीम मध्ये आपण पाहतो अनेक वेळा बदल पाहिला गेला, पण आज शेर आहे आणि अफलातून कामगिरी. शिकार तर घेतली दुसऱ्या चेंडूवरती आणि त्यानंतर 5 चेंडू आणखी निर्धाव फेकले गेलेत. षटकाची समाप्ती झाली. पहिलं तेही निर्धाव षटक पॉवर प्लेचं. पहिलं षटक निर्धाव आपण पाहतो. 63 धावांचं आव्हान होतं. जर आपण पास्ट पाहिला गेला अजय सर, तर पहिल्या इनिंगला पहिल्या 3 षटकामध्ये आगेकूच होते पिंपलोलीकर. त्यानंतर उर्वरित 2 षटकामध्ये ज्या 40 धावा आल्या, पहिल्या 3 षटकामध्ये 22 धावा होत्या, पण उर्वरित 2 षटकामध्ये 40 धावा आल्या. तिथे तुषारने लगावलेली ती आतिषबारी, तुषारची जी खेळली होती 31 धावांची आणि त्याला 7 होते. चौकारांचा बादशाह ऋग्वेद मोरे, काय कामगिरी होती. बघा, उद्योजक कैलासजी वैखरे याच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक डिक्लेअर झालंय या पहिल्या निर्धाव षटकसाठी. पॉवर प्लेचा दुसरा षटक गाव एंडकडून गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज तेजस. वाईट चेंडू. डावखऱ्यात आता गोलंदाज मैदानावरती पडल्यानंतर चेंडू बाहेर निघून गेला. अतिरिक्त धाव, पहिली धाव आपण या ठिकाणी पाहतो. एक्स्ट्राच्या स्वरूपात पहिली धाव या ठिकाणी पाहिली जाते. कृपया करून बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कुणी थांबू नका. स्पर्धा आणि स्पर्धेला शोभा या ठिकाणी वाढवायची आहे. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. कृपया करून रेलिंगच्या आतमध्ये कोणीच थांबू नका, विनंती असेल. बघा, आयोजकांनी सांगितलेल्या नियमाचं पालन करायचं. रेलिंगच्या आतमध्ये फिरू नका, रेलिंगच्या आतमध्ये कोणीच थांबू नका. इथे चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचतो. नियमाचं पालन करा. प्रेक्षक मायबाप, बसण्याची व्यवस्था अप्रतिम आहे या ठिकाणी. पारितोषिक लागलं गेलं होतं मंगेश वैखरे यांच्याकडून, तर पारितोषिक जरूर किरण शेळके यांना देण्यात येईल. कैलाश वैखरे यांच्याकडून 500 रुपये. धन्यवाद. उद्योजक आहेत कैलासजी वैखरे, चांगले नियोजक आयोजक आहेत.
आणि विराट कोहलीचे जबरी फॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. इंजर्ड असल्याकारणाने या स्पर्धेमध्ये ते खेळत नाही आहेत. उर्फी चेंडू शतरक्षक पॉइंट मध्ये आहे. कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज बाद. झटका क्रमांक दुसरा दिला गेला आहे रायझिंग स्टार पिंपलोली संघाला. होऊन दे डीजे. त्याच मैदानावरती आपण ती पाहिलं होतं. सूरज साहेब यांची स्पर्धा झाली आणि अनिलजी कालन तेव्हापासून म्हणाले एक चांगली स्पर्धा घडवूया आणि तो योग आज या ठिकाणी आलाय. अचानक अनिलजी कालन साहेबांचा फोन आला आणि सांगितलं दादा कुठे आहात भेटायला या, एक स्पर्धा घडवायची. एक नंबर सेव्ह नव्हता. आम्ही स्पर्धेमध्ये होतो आणि जेव्हा आम्ही दोस्ती धाब्यावरती पोहोचलो आणि स्वतः अनिलजी कालन त्या ठिकाणी भेटले आणि सांगितलं एक स्पर्धा आम्ही या ठिकाणी घडूया. दादांना आम्ही विनंती केली दादा डेची नको आपण रजनी स्पर्धा घडूया. वडिलांची नावाची स्पर्धा ही एक रजनी स्पर्धा घडूया आणि त्यानंतर दादाने होकार दिला. जॉईंट झाले सर्व मित्र परिवार. आमचे सूरज दादा गोविंद यांनी खांद्यावरती जिम्मेदारी घेतली. सुभाषजी सोनावले असतील फलंदाज त्रिफालशीत होतो या ठिकाणी. सागर दादा कालन असतील, गणेश दादा असतील, हे सर्व तयार झाले. आमच्या सोबतीला राजेशजी भोईर होते आणि सांगितलं दादा तुम्ही हो म्हणा स्पर्धा चांगली घडूया. आणि खऱ्या अर्थाने म्हटलं गेलं कमी कालावधी होता. दादानी टाकलेला विश्वास सूरज दादा कमी कालावधीमध्ये टाकलेला विश्वास होता. सूरज दादाने मैदानाची जिम्मेदारी घेतली खांद्यावरती. सुभाष दादा आणि आमचे सागर दादा त्यांच्यासोबत सर्व मित्र परिवार यांनी जिम्मेदारी घेतली. स्पर्धा आपण पार पाडायची आमच्यावरती जिम्मेदारी दिली होती. ती जिम्मेदारी आम्ही आमच्या खांद्यावरती घेऊन दादानी टाकलेला विश्वास. दादा खुश आहेत ना. स्पर्धा सुरुवात झाली आहे. वडिलांच्या नावाची स्पर्धा चांगली घडवायची, ती डेची घडवायची दादांची इच्छा होती. पण ती स्पर्धा आम्ही रात्री घडवली. दादांनी होकार दिला. पहिल्या रात्रीचा आगाज शुभारंभ झाला. येस थँक्यू गायकवाड सर. आणि स्पर्धा इतकी जबरदस्त आहे ना, पाहुण्यांची देखील गर्दी. आता या स्पर्धेमध्ये आपण पाहतो कमलाकरजी सोनावले दादा आणि विजय मोहिते दादा यांचं देखील आगमन होतं. विजय दादा आणि कमलाकर दादा आपण या ठिकाणी सन्मानाने व्यासपीठावरती यावं. स्वर्गीय नारायण दादा काळन स्मृती चषकामध्ये अनिल शेठ काळन यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. जरूर रिव्ह्यू या ठिकाणी आहे. दबाचा रिव्ह्यू जरूर ओके चेक केला जातोय आणि इथे सुरक्षित आहे फलंदाज. आपण पाहतो पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहेत. नॉट आउट. आणि आपण पाहता ड्रोनच्या साह्याने जो व्ह्यू आपण घेतलाय अफलातून व्ह्यू आपण पाहतोय. स्पर्धा चालू आहे आणि आपण स्क्रीनवरती पाहू शकता केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून क्लिअरिटी क्वालिटी द बेस्ट कार्ड द टेनिस क्रिकेटचा एकमात्र बेस्ट चॅनल ज्याला म्हटलं जात आहे केटीसी लाईव्ह इव्हेंट. प्रोप्रायटर अजिंक्य पवार सर आणि संपूर्ण टीम. ड्रोनच्या साह्याने व्ह्यू आपण पाहतोय स्क्रीनवरती. मैदानाचं काय म्हणाल. जरूर मैदान म्हटलं गेलं. जनार्दन स्मृती क्रीडा नगरी बाकरीचा पाडा हे चमचमणारं क्रीडा क्षेत्र आणि चमचमणारी जी मधली आपण पाहतो जे पॉवर प्लेची लाईट आहे ना, खरं तर आकर्षण ठरलं गेलंय या स्पर्धेचं. पाहतोय आपण ड्रोनच्या साह्याने यू अफलातून कव्हरेज क्लिअरिटी आणि क्वालिटी पाहतोय. गोलाकार मैदान आखणी बघा अत्यंत सुंदर आहे. लाजवाब. काय पाहिजे अजून या स्पर्धेसाठी. चला ममदापूर संघाचे जे खेळाडू या ठिकाणी आहेत त्यांना विनंती करतो त्यांचे कॅप्टन आपल्यास या ठिकाणी बोलवतात. आपण या ठिकाणी यायचं. फलंदाज या ठिकाणी होतो बाद. माननीय धर्मादादा शेळके यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि उद्योजक नितीनजी मसे यांच्याकडून
1000चं पारितोषिक आहे. दर्शन कालन यांनी जर षटका ठोकला तर मुंगला ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. इथे पाहतोय फेमस चेंडू आपण पाहायला गेला, पंचाकडून नो घोषित केला गेला आहे. फुलटा चेंडू जरूर होता. मुंगला ग्रुपकडून पारितोषिक आलं दर्शनसाठी आणि नो चेंडू आहे. भीमरचा मारा ज्याला नाही थारा असा मोफतचा चेंडू. यानंतर गुड न्यूज, उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू फ्रीट. हे लगेच तर गुड न्यूज म्हणजे काहीतरी खायला भेटणार, आता काहीच नाही. जॉन्टी दलवी यांचे सुपुत्र दक्ष दलवी, क्या नाम आहे. ओरबी चेंडू आहे. शतरक्षक त्या ठिकाणी पोचला. फ्रीटचा चेंडू, चांगला चेंडू. किरण शेलके आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या स्कोर कार्ड 7 आकड्यावरती. 63 धावांचं आव्हान होतं. 16 चेंडू आणि 56 इंचची छाती दाखवावी लागेल. आता 56 धावा पटकावे लागतील. तुषार सारखी फलंदाजी करावी लागेल. ऋग्वेद सारखे चौकार ठोकावे लागतील. फुल लेंथचा चेंडू, धावकऱ्याचा फलंदाज कव्हर ट्राय केलाय. त्यापेक्षा कव्हर रिझर्व मधून चेंडू काढण्याचा प्रयत्न. इथे चौकार. 4 धावा अर्जित झाल्यात आणि चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. दादा, सागर दादा, सुभाष दादा, तुमच्या मेहनतीला सलाम आहे. कारण ज्या पद्धतीने विकेट बनवले आपण. वडिश लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. संतोष दादा मुने व्यासपीठावरती बसून या स्पर्धेचा आनंद घेतात. गॅलरी चांगली बनवले प्रेक्षकांसाठी आणि आमच्या मान्यवरांसाठी. जी बसण्याची व्यवस्था आहे ती सुरेख आहे. दादा गुडुंदे साहेब वाट पाहतात. त्यांची पण स्पर्धा, त्यांची पण मॅच लवकरात लवकर येईल. हा, सरास नियोजन करण्याचा बादशाह म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. नियोजन चांगलं असतंय. राजेश दादा हे एक चांगले नियोजक आयोजक आहेत आणि चर्चा सुरू झाली. आता यानंतरच्या स्पर्धेची गल्लोगल्ली चर्चा सुरू होईल. कारण कर्जतच्या प्रत्येक नाक्यावरती, म्हणजे कर्जत तालुक्याच्या प्रत्येक नाक्यावरती आता एकच चर्चा, स्वर्गीय नारायणदादा कालस्मृती चषक पिंपलोली. क्षेत्ररक्षक होता तुषार, त्या ठिकाणी चुकी झालेली आहे. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. 4 धाव्यांसाठी आला हा चौकार. मला वाटलं नव्हतं का एवढं सुंदर हे क्रीडानगरी बनेल. कारण काही कारणास्तव मी पण हे 2-3 दिवस बाहेर होतो. स्पर्धा म्हटली की नियोजन, 12 चेंडू 47 धावांची गरज.
तर तांडेल बघा तिथे. आणि जरूर मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. आज स्पर्धा सुरू झाली पण इंटरनेट प्रॉब्लेम असल्या कारणाने लाईव्हवाले आमचे तयार होते, KTC लाईव्ह तयार होती, पण नेट प्रॉब्लेम असल्या कारणाने ते स्पर्धेची पहिली इनिंग ती आपल्याला आपण पाहतोय पूर्णतः कव्हर करता आली नाही. पण जरूर त्याचं सर्व ते प्रेक्षेपण जे आपण कव्हर केलेले ते जरूर तुम्हाला पाहावंच मिळेल. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आता नेटवर्क पूर्णपणे फुटवर्कवरती आलेलं आहे, प्रगतीपथावरती आलं आहे. इथे क्षेत्ररक्षक आहे, झेल ड्रॉप झाली त्या ठिकाणी. धावसंख्या स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती 63 धावांचं लक्ष होतं. 18 धावा आपण पाहतो स्कोर कार्डवरती लागले गेलेत. 45 धावांची आधुनिक गरज आहे. 10 चेंडू आणि 45 धावा. आता तर प्रत्येक चेंडूवरती 5 धावाची गरज आहे. पकडायला गेलं तर 4.5 आपण पाहतो, एक अर्धी धाव तो पकडली जात नाही. त्यामुळे तुम्हाला 5 धावा प्रत्येक चेंडूवरती घ्यावेच लागतील. इथे शॉर्ट पिच चेंडू आहे, उडवला चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. वाईडिश लॉंग ऑन, काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये शतरक्षक होता, विशाल होता त्या ठिकाणी. चांगला झेल विशालच्या माध्यमातून. फलंदाज या ठिकाणी बाद झाला. डावखुऱ्याचा फलंदाजी माघारी परतला. तीन कॅमेरे आणि ड्रोन कॅमेरा पकडून 4 कॅमेऱ्याने आपण पाहतोय स्पर्धा कव्हर केली जाते. बघा या स्पर्धेदरम्यान जर एखाद्या खेळाडूला कोणत्या प्रकारे दुखापत झाली तर आपण डॉक्टर राकेश पाटील यांच्या सुविधा हॉस्पिटल इथे जाऊन आपला मोफत उपचार या ठिकाणी करू शकता. आपण या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून मेडिकल किट देण्यात आलेली आहे. स्वतः डॉक्टरही आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि जरूर एखाद्या खेळाडूला कोणत्या प्रकारची दुखापत झाली त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपला उपचार तुम्ही मोफत करू शकता. इथे चांगला चेंडू, डॉट चेंडू आपण पाहिलं गेलं. अफलातून कॅमेरा वर्क पाहतो आपण. स्पर्धा या ठिकाणी कव्हर करत असताना KTC इव्हेंटच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन क्षणचित्र या ठिकाणी टिपले जातात. ड्रोन व्ह्यूच्या सहाय्याने स्पर्धेचे सर्व संयोजक आयोजक यांचे क्षणचित्र या ठिकाणी टिपले जातात. ड्रोन व्ह्यूच्या सहाय्याने आमचे आणि जे कालन आत्माजी गुडविंदे साहेब असतील, राजेश दादा असेल, सूरज दादा असेल, सागर दादा असेल, नरेश दादा असतील आणि आमचे पोलीस पाटील चंद्रकांत दादा होऊन आपण पाहतो त्या ठिकाणी आहेत. मागचा आनंद घेतात स्पर्धेचे नियोजक आयोजक आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला चेंडू, षटक या ठिकाणी समाप्त झाले. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. ॲडव्होकेट नवनाथजी तयार झालेले आहेत. बऱ्याच दिवसानंतर आमच्या अंकुश दादा या ठिकाणी खेळताना दिसेल. सागर दादाही तयार झालाय. चला शेवटचा षटक आहे. आता लाईव्ह चालू झालं, आता कोणत्या प्रकारची चिंता नाहीये. मॅच आपण पाहतोय. तर ममदापूर संघाचा कॅप्टन हरीश आपण आयोजकांशी लगेच संपर्क साधायचे.
तो गोलंदाजी मार्की शेवटचं षटक घेऊन येतो विवेक. 6 चेंडू आणि विजयासाठी 43 धावांची गरज. खूप मोठं आव्हान आहे. 6 चेंडू आणि 43 धावा. राऊंड विकेट. टॉपेज आपण पाहायला गेलाय. विजय चेंडू खाली आला होता. झेल ड्रॉप या ठिकाणी पाहतोय सुधीरजी कहारे सर. आज जेव्हाही तुम्हाला गरज पडेल नवनाथ सर, सुधीरजी कहारे सर तुमच्या सोबत स्कोरिंगसाठी असतील. कारण एक चांगले स्कोरर आहेत, पण ते सध्या जॉबच्या निमित्ताने, त्यांच्या कामाच्या निमित्ताने कॉन्ट्रॅक्ट असतात त्यांचे मोठे. उर्फे चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. उर्वरित फलंदाजांना बॅटिंगची संधी होऊन दे डीजे. निखिल आहे ना? ओके. हां, निखिलने केस छोटी केले त्यामुळे आम्हाला समजलं नाही. तर निखिल आहे, सर्व आहेत. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सिंगल या ठिकाणी पाहतो आपण. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा या मैदानावरती आपण शिवसाई ग्रुप आयोजित, शिवसाई ग्रुप गोलारे आयोजित सरपंच चषक लवकरच आपण या मैदानावरती आपण पाहणार आहोत. मालिकावीरसाठी बाईक असलेली स्पर्धा लवकरच तुमच्या भेटीसाठी या ठिकाणी येईल. महेश हजारे, नवनाथ बागडे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. लवकरच तुमच्या भेटीस येईल. पण इथे पाहिलं गेलं थोडंसं मनोरंजन करतोय गोलंदाज. लगातार 2 वाईट टाकलेत, पण ते मनोरंजन कोणाचे? तो वाकसकरांचे. हां, काही इथे 50 वाईट टाकणार तर नाहीये. चांगला फटका बघा. जाता जाता शेवटच्या चेंडूवरती दिलाय 4 धावांचा दणका. विजयी झाला या ठिकाणी जय हनुमान वाकस संघ. आणि खऱ्या अर्थाने या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, ज्याने खऱ्या अर्थाने षटकारांची बरसात घडवली. 31 धावांची खेळी जी 9 चेंडूमध्ये साकारली, तो तुषार दलवी ठरलाय या मॅचचा हिरो. यस, थँक्यू संदीप गायकवाड सर. आपण स्वागताकडे जाऊया. मी कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स कव्हर करा. आणि या स्पर्धेचे आयोजक अनिल शेठ काळन यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण अंतराळ नीडचे पोलीस पाटील चंद्रकांतजी जाधव यांचा सन्मान या ठिकाणी करायचा. चंद्रकांतजी जाधव साहेब, आपण या ठिकाणी यावं. अनिलजी काळन यांच्या शुभ हस्ते आपल्याला इथून सन्मानित केलं जाईल. भव्य दिव्य नाईट स्पर्धा, स्वर्गीय नारायणदादा काळन चषक. आणि या स्पर्धेमध्ये आपण चंद्रकांतजी जाधव पोलीस पाटील अंतराळ नीड यांचं स्वागत या ठिकाणी करीत आहोत. आणि त्यांचे सुपुत्र शुभम देखील आहेत, त्यांचं देखील स्वागत. खरं तर तुम्ही लाईव्ह स्क्रीनवरती बघू शका. एक डॅशिंग पर्सनॅलिटी या स्पर्धेचे आयोजक. खूप छान ड्रेसिंग त्यांची. अनिलजी काळन यांनी त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय अंतराळ नीडचे प्रमुख नागरिक पोलीस पाटील यांचा सन्मान. थँक्यू व्हेरी मच चंद्रकांतजी जाधव. त्यानंतर मी मांगरूळवरून उपस्थित झालेले राहुल दादा राऊत यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी यावं. राहुल दादा, अनिल शेठ काळन यांचे अत्यंत जवळचे मित्र राहुलजी राऊत
त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी केलं जाईल. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तुषारला आपण इन्व्हाइट